मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता रमा आणि संध्या या दोघी समोरासमोर उभ्या असतात. संध्या रमाच्या हातातून आता रमा अक्षयचं मंगळसूत्र खेचून घेत असते. ती म्हणत असते, बघू काय आहे तुझ्या हातात, बघू इकडे. आणि मग ती ते मंगळसूत्र खेचते आणि म्हणते, बाप्पा हे मंगळसूत्र तुला अक्षयनेच दिलं असणार ना ग पोट्टे. हां, काही वाटत नाही का तुला अक्षयने दिलेलं मंगळसूत्र हे असं स्वतःजवळ ठेवून घेताना? तुझी हिंमत झाली कशी हे मंगळसूत्र घेण्याची? नाही नाही नाही, मी तर ना आता तुला तर फेकून दे पहिलं. आणि मग आता ती ते मंगळसूत्र फेकून देत असते. रमा म्हणत असते, आई हो असं नका ना करू, आई ऐका माझं. त्यावर ती म्हणते, काय ऐकू तुझं, बोलणे. हां, त्यावर रमा म्हणते, अहो तुम्ही एकदा ऐकून घ्या माझं, हवं तर मी पाया पडते तुमच्या, पण आई ऐका. आणि मग ती लगेचच आता संध्याला सांगत असते, आई मला माफ करा, पण माझं अक्षयवरचं प्रेम नाही हो कमी होणार. मी अक्षयना माझ्या आयुष्यातून कधीच नाही काढू शकत, नाही विसरू शकत मी अक्षयना. खरंच आई मी हात जोडते हवं तर तुमच्यासमोर, पण प्लीज प्लीज मला आत्ता ह्या सगळ्यातनं मोकळं करा एकदाचं आणि बाहेर पाडा. मला ह्या सगळ्यात अजून नाही गुंतायचं आई प्लीज. त्याबरोबर मग मात्र संध्या चिडते आणि म्हणते, काय म्हणालीस? हां, हे बघ आता असं काही एक होणार नाही आहे, समजलं ना? आता ह्या सर्व गोष्टी सोडायच्या, आता हे सगळं बोलायचं नाही. जर माझ्या साईला सुखात ठेवायचं असेल ना, तर तुझ्या त्या अक्षयचं मन मोडावंच लागेल, समजलं? त्यामुळं मला आता हे करावं लागेल. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायच्या, मला काय बी माहीत नाही, माझ्यासाठी साईचं सुख सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे मंगळसूत्र तर, एवढं बोलून ती मंगळसूत्र फेकत असते. इतक्यात रमा ओरडते, आई. आणि मग ती डोळे उघडते, पण तोवर तिचं मंगळसूत्र तिच्या हातातच असतं आणि तिचे डोळे बंद असतात. मग तिच्या लक्षात येतं की हे सगळं मला पडलेलं एक वाईट स्वप्न होतं. त्यानंतर रमा तिच्या हातातलं ते मंगळसूत्र बघते, तर मंगळसूत्र तिच्या हातातच असतं. मग आता लगेचच त्या ठिकाणी अण्णासाहेब आलेले असतात. आता रमा अण्णासाहेबांकडे बघते आणि म्हणते, अण्णा तुम्ही कधी आलात? त्यावर लगेचच आता त्या ठिकाणी संध्यासुद्धा फोनवर बोलत बोलत आलेली असते. संध्या म्हणते, हो त्या अक्षयला भेटायला गेली होती ना पोट्टी, येऊ तर द्या ना तिला घरी, मग बघते ना मी बरोबर तिच्याकडे. त्यावर अण्णासाहेब लगेचच संध्याला म्हणतात, मला रमाबरोबर एकांतात काहीतरी बोलायचं आहे. संध्या म्हणते, अहो अण्णासाहेब आता कशाला एकांत बिकांत, जाऊ दे ना, बोलून टाका माझ्यासमोर तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते. तसं पण आता काय राहिलं आहे लपवून ठेवण्यासारखं, बोलून टाका. त्यावर मग लगेचच आता इकडे अण्णासाहेब म्हणतात, मी सांगितलेलं तुम्हाला कळलं नाही का? मी म्हटलं मला माझ्या मुलीबरोबर एकांतात बोलायचं आहे, कळलं? त्याबरोबर संध्या म्हणते, अहो अण्णासाहेब पण. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपण त्यावर नंतर बोलू, पण सध्या मला फक्त रमाबरोबर एकांतात बोलायचं आहे, कळलं? त्यामुळे तुम्ही इकडनं. त्याबरोबर संध्या ही अण्णासाहेबांकडे रागाने बघते. मग अण्णासाहेब रमालाच म्हणतात, रमा चल, मला तुझ्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे, वरती चल. त्याबरोबर मग लगेचच आता ती अण्णांबरोबर निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला शशिकांत मुकादम हे स्वरावर चिडलेले असतात. ते स्वराला म्हणत असतात, बघितलंस ना तू जे काही बोललीस त्यामुळे काय परिणाम झाला आहे, ते काहीही झालेलं नाही आहे. उलट रमा अक्षयला निरोप देऊन मोठ्या तोऱ्यात निघून गेली आहे, काहीही घडलेलं नाही आहे आपल्या मनासारखं. स्वरा म्हणत असते, काका काका अहो रिलॅक्स, चिल डाऊन, तुम्ही आधी शांत तर व्हा. अहो कसा फायदा झाला नाही म्हणताय, काहीतरी फायदा झाला असेलच ना? त्यावर आता लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, अजून कसा रिलॅक्स राहू मी स्वरा, सांग ना तू, काहीही उपयोग झालेला नाही आहे, आता आपल्याला लग्न करावं लागणार. त्यावर आता स्वरा म्हणते, काय लग्न? त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं लग्न म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट गं, तुझ्याकडनं काही माणसं ह्याच्याकडनं काही माणसं असं घेऊन आपल्याला प्री वेडिंग फोटोशूट करावं लागणार. आपल्याला असं काहीतरी करावं लागणार ना की ज्यानंतर रमा थेट तिची बॅग भरून अक्षयकडे स्वतःहून चालत यायला हवी. त्यावर आता स्वरा म्हणते, हे बघा काका, म्हणजे हे नाटक वगैरे तो सगळंपर्यंत ठीक होतं, पण हे लग्न वगैरे खरोखर खूप जास्त होतं आहे, म्हणजे या सर्व गोष्टींची काही गरज आहे असं मला तरी नाही वाटत. का करायचं का तुम्हाला हे सगळं? त्याबरोबर मग आता अण्णासाहेब रमाची बॅग काढतात आणि रमाला म्हणतात, रमा बॅग भर. त्यावर रमा म्हणते, अण्णा का बोलताय तुम्ही असं, आणि काय झालं आहे, बॅग का भरायला लावताय मला? त्यावर मग अण्णा रमाला म्हणतात, रमा अगं काय चाललं आहे तुझं? नाही, एकदा एक काम कर, डोळे उघड आणि स्वतःच्या आतमध्ये झाकून बघ. तू फक्त स्वतःला फसवतेस आणि अशी किती वेळ तू स्वतःला फसवत राहणार आहेस रमा? हे बघ रमा, तुझं अक्षयवरती प्रेम आहे आणि तू ही गोष्ट ना आता कबूल करायला हवीस असं मला तरी वाटतं, कळतं आहे का तुला?
किती दिवस असं अजून तू मन मारून जगत राहणार आहेस? बाद झालं तेवढं झालं. त्याबरोबर रमा म्हणते, अण्णा अहो पण त्याबरोबर अण्णा म्हणतात, रमा अगं आज स्वतः मी तुम्हाला दोघांना मंदिरात बघितले. एकमेकांना निरोप देताना तुमचं अंतःकरण किती जड झालं होतं हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. स्वतःच्या चेहऱ्यावरचं दुःख तू आतोनात लपवण्याचा प्रयत्न करत होतीस, पण ते लपत नव्हतं. त्यावर रमा म्हणते, अण्णा पण अहो आता या सर्व गोष्टींना खूप उशीर झाला आहे. अहो बघितलंत ना तुम्ही, स्वरा आणि अक्षयचं लग्न ठरलं आहे. काय करू मी अक्षयच्या घरी जाऊन? मी तिकडे जाऊन काय ते अक्षयच्या आणि स्वराच्या लग्नाची तयारी करू? त्यावर लगेचच अण्णा म्हणतात, अगं पण असं वाटतंच का तुला की अक्षय आणि स्वराचं लग्न होणार असेल किंवा अक्षयचं स्वरावर प्रेम असेल वगैरे? कदाचित अक्षयसुद्धा हे सगळं तुला जळवण्यासाठीच करत असेल तर? असाही विचार करू शकतेस ना रमा तू. प्रत्येक वेळी विचार हा 2 बाजूंनी करायचा असतो. मग त्याबरोबर मग रमा म्हणत असते, नाही अण्णा, जर अक्षय स्वराबरोबर फक्त नाटक करत असते, हे सगळं खोटं असतं ना, तर त्याबरोबर अण्णा म्हणतात, हे बघ रमा, जर आज तुझे बाबा जिवंत असते तर त्यांनीसुद्धा हाच निर्णय घेतला असता. आज त्यांनी तुझा हात अक्षयच्याच हातात दिला असता. कारण अक्षय व्यतिरिक्त तुझ्या मनात दुसऱ्या कुठल्याही मुलासाठी जागा नाही आणि मी सुद्धा तेच करतोय. त्यावर रमा म्हणते, अण्णा अहो तुम्ही मला माझ्या बाबांपेक्षा काही वेगळे नाही आहात. तुम्ही मला माझ्या बाबांसारखेच आहात. तुमच्यामध्ये आणि माझ्या खऱ्या बाबांमध्ये काहीही फरक नाही आहे माझ्यासाठी. तुम्ही माझ्यासाठी माझे बाबाच आहात. त्यामुळे माझ्या बाबतीतला कोणताही निर्णय तुम्ही सहज घेऊ शकता. पण फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आता या निर्णयाचा काहीही उपयोग होणार नाही आहे अण्णा. अहो आता सगळं खूप बदलत चाललं आहे, सगळं पुढे गेलं आहे. अक्षयचं आता स्वरावर प्रेम आहे आणि जर अक्षय आणि स्वरा हे फक्त नाटक करत असते ना, तर आज अक्षय माझ्यासाठी निरोप वगैरे घ्यायला आले नसते. पण ते आले मला निरोप द्यायला, कारण खरोखर त्यांना स्वराबरोबर त्यांचं पुढचं आयुष्य सुखाने घालवायचं आहे. म्हणून ना अण्णा अहो मला आता नाही जायचं आहे त्यांच्यामध्ये. आणि आता त्या दोघांचं लग्न होणार आहे आणि माझं साईंबरोबर लग्न होणार आहे. यापेक्षा दुसरी काहीही सत्य परिस्थिती नाही आहे. मला साईंबरोबर लग्न करावंच लागणार आहे अण्णा, कारण त्यांच्याबरोबर लग्न करण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. बस इतकंच काय ते आत्ता तरी मला माहिती आहे. आणि जाऊ द्या ना अण्णा, आता या सर्व विषयावर बोलून काय होणार आहे? काहीच फायदा नाही आहे आता. मला या विषयावर पुन्हा चर्चा नको आहे. एवढं बोलून ती तिकडनं निघून जाते. अण्णा म्हणत असतात, काय करू मी या मुलीचं? तर दुसऱ्या बाजूला स्वरा ही आता गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते. बाप्पा आता तूच अक्षय आणि रमाला एकत्र आण. त्यांना योग्य त्या वाटा दाखव. कारण जर अक्षय आणि रमा एकत्र नाही आले तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि काहीही झालं तरी असं व्हायला नको. काहीतरी कर. आणि ती गणपती बाप्पाला हात जोडते. त्याबरोबर इकडे अण्णासाहेब हे म्हणत असतात की आता तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा. नाही माझे हात तर बांधले गेलेले आहेत, पण तुझ्या बाबतीत तसं नाही आहे. आता तूच काहीतरी मार्ग दाखव या दोघांना. तर इकडे आता ताराकडे व्हिडिओ आलेला असतो. इरानने तिला तो व्हिडिओ पाठवलेला असतो, ज्यामध्ये अक्षय आणि रमा मंदिरातनं एकत्र बाहेर येतात आणि वेगवेगळ्या दिशांना जातात. आता तारा इरावतीला म्हणते, वाव ग्रामी वाव, हा काय मस्त व्हिडिओ आहे. आता मी हा व्हिडिओ आहे ना त्या आरोहीला दाखवते आणि बघ मी तिला सांगते की बघ तुझे आई बाबा कसे वेगळे होत आहेत वगैरे. मी तिला भरीस पाडते आणि मग सुरू होईल ब्लेम गेम. तर आता ताराचं हे सगळं बोलणं अर्थात चोरून ऐकत असते. तर तारा ही म्हणत असते की सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे ग्रामी. फक्त ना तू इथे हवी होतीस, पण नाही आहेस तू इथे. ते एका अर्थी बरंच झालं. जर तू इथे असतीस तर सगळ्यांनी तुझ्यावरच डाऊट घेतला असता. तूच काहीतरी करतेस असं सारखं सगळे म्हणाले असते. पण आता तू इथे नाही आहेस, त्यामुळे कोणीही तुला ब्लेमही करू शकणार नाही. जे घडतं आहे ना ते चांगलंच घडतं आहे. आता त्या रमाला वाटेल की हे सगळं अक्षय मामाने केलं आहे आणि अक्षय मामाला वाटेल की हे सगळं त्या रमाने केलं आहे आणि ते दोघंजणच एकमेकांना दोष देत बसतील आरोहीच्या टेन्शनमध्ये. आणि मग आरोही ही मात्र इकडे चांगलीच चिडेल. मी तिला आता असंच सांगणार आहे की तुझे आई बाबा तुला सोडून जात आहेत, ते दोघं वेगळे होत आहेत, ते दोघं कधीच एकत्र येणार नव्हते वगैरे वगैरे. हे सगळं काही बोलणं आर्था ऐकत असताना आता चुकून तिचा हात कडीला लागतो आणि कडी वाजते. ताराला कडीच्या वाजण्याचा आवाज येतो. त्याबरोबर लगेचच ती दरवाजा उघडते आणि बघते तर काय समोर आर्था आहे. आर्थाला बघून ती चिडते आणि म्हणते, काय आहे गं तुझं सारखं सारखं मध्ये मध्ये, चल. आणि मग ती तिला खोलीत घेऊन येते आणि बेडवरती जोरात बसवते आणि म्हणत असते, आता लगेच हे जाऊन बाहेर तू सगळ्यांना सांगशील बरोबर ना? सांगशील का सगळ्यांना? नाही पण मी कशाला उगाच ना रिस्क घेऊ. त्यापेक्षा मी एक काम करते, आता
तू इथेच राहायचं, आजची रात्र माझ्याबरोबरच झोपायचं, समजलं ना? इकडून बाहेर जायचं नाही, नाहीतर बघ मी तुझं काय करेन ते. जर कोणाला काही सांगितलंस ना तू तर बघ हा आर्था. त्याबरोबर लगेचच आता आर्था ही गप्प बसते. तर आता तारा ही लगेच चप्पल घालते आणि तिकडच्या बाजूने जाऊन बेडवरती बसते आणि तिचा मोबाईल स्क्रोल करायला लागते. तर आर्था मात्र बेडवरती तिथेच बसून असते आणि आर्था आता विचार करत असते की नाही, काहीही झालं तरी मला हे सगळं काही रमा काकूला सांगावं लागेल, हे असं काहीही व्हायला नको. ताराताईचा प्लॅन सक्सेसफुल होता कामा नये. तर दुसऱ्या बाजूला आता सकाळ सकाळ इकडे स्वरा फोन करत असते तिच्या बॉयफ्रेंडला, पण तिचा बॉयफ्रेंड म्हणजे आदित्य फोनच उचलत नसतो. ती वैतागते की कधीपासून कॉल करते, अरे पण उचल ना. आता तो फोन उचलत नसतो, हा गेला कुठे, राहिलाय कुठे, असं आता ती म्हणत असते. इतक्यात मागून अक्षय तिच्यासाठी कॉफीचा मग धरतो. त्यावर ती म्हणते, अरे नको आहे यार मला कॉफी. इतक्यात आता तिच्या लक्षात येतं की अरे हा अक्षय आहे आणि मग ती म्हणते, अक्षय अरे यार सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी, म्हणजे मला तुला असं बोलायचं नव्हतं. त्यावर लगेचच अक्षय म्हणतो, ओके ओके इट्स ओके, पण नेमकं झालं आहे काय, तू एवढी का चिडली आहेस, काय एवढी टेन्स आहेस, काही घडलं आहे का? त्याबरोबर मग लगेचच आता स्वरा म्हणू लागते, अरे बघ ना हा फोन नाही उचलत आहे. त्यावर अक्षय विचारतो, कोण फोन नाही उचलत आहे? त्यावर स्वरा म्हणते, अरे आदित्य फोन नाही उचलत आहे. आता आपण प्री वेडिंग फोटोशूट वगैरे एवढं सगळं करणार आहोत म्हटल्यावर हे सगळं त्याला सांगायला हवं ना आता. त्यावर अक्षय म्हणतो, हे सगळं त्याला आत्ता सांगायला हवं म्हणजे हे सगळं तू त्याला आधीच सांगितलं नव्हतंस? त्यावर ती म्हणते, नाही ना. त्यावर मग आता अक्षय हा तिला विचारतो, पण का? त्यावर ती म्हणते, अरे नव्हतं सांगितलं मी, तो ना माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे, पण आता हे सगळं प्री वेडिंग वगैरे करायचं आहे म्हटल्यावर मला त्याला विश्वासात घ्यावं लागणार, नाहीतर माझाच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावर मग अक्षय म्हणतो, हो बरोबर, आपण त्याला पहिला विश्वासात घेऊ आणि मग काय करायचं ते ठरवू, काळजी करू नको, आपण घेऊया त्याला विश्वासात. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते, तुला माहिती आहे तो माझ्यासाठी ना काहीही करू शकतो, म्हणजे मी कधी रागवले असेल आणि त्याचा फोन उचलत नसेल ना, तर तो त्याच्या हातातली सगळी कामं सोडून सगळा कामांचा व्याप बाजूला करून माझ्या ऑफिसला यायचा, असा मस्त बुके वगैरे घेऊन, आणि मग तिकडे येऊन तो मला सगळ्यांच्या समोर सॉरी म्हणायचा, तो बुके वगैरे द्यायचा. खरंच केवढं छान होतं हे सगळं, माहिती आहे तुला अक्षय? त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, म्हणजे तो थोडा फिल्मी आहे, ड्रामेबाज. त्याबरोबर लगेच स्वरा म्हणते, हो तसंच काहीतरी म्हणालंस ना तरीही चालेल, पण खरं सांगू का, मला वाटतं हेच तर खरं प्रेम आहे, नाही म्हणजे हे असं सुद्धा असायला हवंच की. त्याबरोबर अक्षय नर्वस असतो. आता ती विचारते, काय रे तुला काय झालं? त्यावर अक्षय म्हणतो, काही नाही गं, लग्नाचं खोटं कारण सांगून मी जी काही सुट्टी काढली होती की नाही, आता ती सगळी सुट्टी संपली आहे, त्यामुळे आता मला शाळेत जावं लागणार आहे. आता रोज मला रमाला फेस करायचं असणार आहे, रोज माझ्यासमोर ती असणार आहे आणि ती बोलणार नाही आहे, कसं काय करू काही कळत नाही आहे, सुचत नाही आहे, त्याच गोष्टींचा विचार करतो आहे. त्याबरोबर मग आता ती म्हणते, अरे मग त्यात काय एवढं? अक्षय म्हणतो, म्हणजे त्यावर स्वरा ही त्याला सांगते, अक्षय माझ्याकडे ना एक नवीन आयडिया आहे. अक्षय म्हणतो, काय? आणि मग आता स्वरा व अक्षय हे दोघंजणं बोलत बसतात. तर आता अक्षय हा स्वराचं बोलणं ऐकत असतो. तर स्वरा ही अक्षयला आयडिया सांगत असते. त्यानंतर ती अक्षयला असंही म्हणते, हे बघ अक्षय, काल जे काही झालं ते आपलं वर्क नाही झालं म्हणून हेही वर्क होणार नाही असं काही नाही आहे, कळलं ना? त्यानंतर रमा शाळेत आलेली असते. सगळेच रमाला गुड मॉर्निंग विश करत असतात, पण रमाचं लक्षच नसतं, ती कोणालाच गुड मॉर्निंग विश करत नाही. इतक्यात समोरून अक्षय येतो. आता अक्षय रमाला गुड मॉर्निंग विश करतो, पण रमा काहीच बोलत नाही. ती मनात विचार करते, काल जे काही घडलं आहे त्यानंतर आज हे पुन्हा माझ्याबरोबर बोलतील का? नाही, पण नकोच बोलायला. आणि मग रमा तिकडनं जात असते. अक्षय मागून येतो आणि रमाला हाक मारतो, रमा रमा. त्याबरोबर रमा थांबते. अक्षय म्हणतो, काय गं काय झालं? माझ्या चेहऱ्यावरती काही लागलं आहे का? त्यावर रमा 2 मिनटं तशीच थांबते. अक्षय पुन्हा विचारतो, माझ्या चेहऱ्यावर काही लागलं आहे का रमा? त्यावर रमा नाही म्हणते. अक्षय म्हणतो, मग मी काही प्लॅस्टिक सर्जरी वगैरे केल्यासारखा वेगळा दिसतोय का? त्यावर रमा नाही म्हणते. अक्षय म्हणतो, मग आणखीन काही वेगळं झालं आहे का? त्यावर रमा नाही म्हणते. त्यावर अक्षय म्हणतो, नक्की? त्यावर रमा म्हणते, हो नक्की, पण काय झालं? तुम्ही असे प्रश्न का विचारताय? आज तुम्ही अगदी रोजच्यासारखीच दिसताय. मग त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, तेच ना मी म्हणतोय, जर मी रोजच्यासारखा दिसतोय तर तुझा पण चेहरा रोजच्यासारखाच आहे, फक्त स्माईल तेवढी गायब आहे.
काय झालं आहे काय? अगं एवढे सगळे लोक तुला गुड मॉर्निंग विश करतायत, पण तू कोणालाच गुड मॉर्निंग विश केलं नाही आहेस. तू उलट तशीच पुढे सगळ्यांच्या चालत निघून आली आहेस का? एवढे मनापासून सगळे विश करतायत तर बोल त्यांच्याशी. त्यावर मग रमा ही काहीच बोलत नाही. अक्षय म्हणतो, रमा तुझ्याशी बोलतोय ना? त्यावर रमा उगाच थोडंसं हसते आणि सॉरी म्हणते. त्यावर अक्षय म्हणतो, अगं नाही, मला तुझ्याकडनं सॉरी नको आहे, पण हसत तरी राहा थोडीशी, हस की. त्यावर रमा हसते. अक्षय म्हणतो, हे बघ रमा, आपण आता जरी सगळ्यातनं पुढे गेलेलो असलो तरी आपण मित्र मात्र चांगले राहू शकतोच ना अजूनही. मैत्री करूया आपण एकमेकाबरोबर नव्याने, चालेल ना? आणि मग तो रमाबरोबर हात मिळवतो. तर दुसऱ्या बाजूला आता स्वरा ही कंटाळून शेवटी मोबाईल चार्जिंगला लावते आणि तिकडनं काहीतरी तिला काम असतं, त्यामुळे जरा बाजूला जाते. तर तोपर्यंत तारा त्या ठिकाणी अर्थाला घेऊन येते. तारा अर्थाला सांगते, आता मी सांगितलं तसं करायचं. कसं? हो हो हो, समजलं ना? गुड गर्ल, जा आता जाऊन त्या आरोहीला बोलवून घेऊन ये. अगं जा म्हटलं ना, जा. आणि मग ती आता लगेचच अर्थाला जा म्हटल्यावर जायचं असं सांगते आणि तिकडनं घालवून देते. आता अर्था ही दबक्या पावलांनी पुढे चालत येते. इतक्यात तिला आता तिथे चार्जिंगला लावलेला स्वराचा फोन दिसतो. तर आता ती मागे वळून पाहते, तर तोपर्यंत तारालासुद्धा फोन आलेला असतो आणि तारा आता फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त झालेली असते. अर्था विचार करते की हीच योग्य संधी आहे. मी जर ताईचं लक्ष नसताना ह्या फोनवरनं रमा काकूला कॉल केला आणि रमा काकूला सगळं सांगितलं ना, तर सर्व सोपं होऊन जाईल. तर इकडे आता ती फोन करायला घेते. तर दुसऱ्या बाजूला अक्षय हा आता चहा बनवत असतो आणि रमा ही अक्षयकडे एकटक बघत बसलेली असते. अक्षय रमाला विचारतो, काय गं अशी का बघतेस? या अगोदर तू मला कधी चहा करताना बघितलं नाही आहेस का? त्यावर रमा ही काही उत्तर देत नाही. अक्षय म्हणतो, पण आता तू मला बघून घेतेस, कारण पुन्हा तुला माझ्या हातचा चहा मिळेल न मिळेल याची तुला शाश्वती नाही आहे. काय रमा, बरोबर ना? आणि मग अक्षय हा चहा बनवायला लागतो पुन्हा. त्याबरोबर आता तो रमाकडे बघतही असतो. त्यांचं सुरू असतं. अचानक तिथे एक वेटर येतो आणि तो आता अक्षयला म्हणत असतो, सर ही यादी बघा ना जरा. अक्षय ती यादी बघत असतो. तर इतक्यात आता रमाच्या फोनवरती स्वराच्या फोनवरून फोन येतो. आता खरं तर हा फोन करत असते अर्था, पण रमाला वाटतं की स्वराच फोन करते. मग रमा विचार करते, स्वराला कळलं की काय मी आणि अक्षय एकत्र आहोत ते, आणि म्हणूनच तिने कॉल केला असेल. तर नाही, नको, फोन उचलायलाच नको. थोड्या वेळ फोन तसाच ठेवते आणि मग ती फोन पुन्हा मांडीवरती तसाच ठेवून देते. तर इकडे अक्षय त्या माणसाला सांगत असतो की हे बघ, हे मागवायचं आहे, हे नाही मागवायचं आहे, हे मागव, ते नको मागवूया, हे मागवूया. आणि मग ते तसे बोलत असतात. तर इकडे रमा ही मात्र फोन ठेवून देते खरा, पण रमाला टेन्शन वाटत असतं की नक्की आज मला स्वराने असा अचानक का फोन केला असेल, स्वराचं माझ्याकडे काय काम लागलं असेल, वगैरे वगैरे विचार रमाच्या मनात असतात. त्यानंतर आता स्वरा फोनवर बोलत असते, अरे यार, आधी मी एका महत्त्वाच्या कामासाठी इथे आली आहे, मी तुला ते सगळं नंतर सांगते. तर हे बोलणं आता ताराने ऐकलेलं असतं आणि स्वरा ही तिकडनं वरती जाते. तर तारा म्हणते, ओ अच्छा, म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी आली आहे का ही इथे? काय महत्त्वाचं काम आहे हे बघितलं तर पाहिजे. आणि मग त्यानंतर आता रमा ही आता अक्षयच्या घरी आलेली असते. त्यावेळी चुकून रमा आणि स्वरा यांचे मोबाईल तिला दिसतात. ती म्हणते, अच्छा, या दोघींचे मोबाईलसुद्धा सारखे आहेत. तर आणि चुकूनच आता रमा आणि स्वराचे मोबाईल सोबतच खाली पडतात. त्यावेळी ताराच ते मोबाईल उचलून द्यायला वागते आणि मुद्दाम ती त्या दोघींचेही मोबाईल एक्सचेंज करते आणि म्हणते, आता येईल खरी गंमत. रमाचा फोन गेला स्वराकडे आणि स्वराचा फोन आला रमाकडे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.